हॅलो फ्रेंड्स, मी भावना भुतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे लव्ह नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा. कथेचं नाव आहे मिस्टर सोलमेट, मी फक्त तुझीच. लेखिका भावना भुतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव, स्वर शिखा भुतल. मिस्टर सोलमेट भाग 38. युगला आपल्या घरी बघून शिवांशच्या तळपायाची आग मस्तकात गेली. शिवांश हाताची घडी घालून दोघांच्याही समोर उभा राहिला. युगला नजरेनेच हुन्नस देण्याचं काम त्याचं सुरू होतं. शिव बाजूला हो, त्याला लागलंय, दिसतंय ना तुला? क्रिश म्हणाला, पण शिवांशने त्याचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आता पुढे. ह्या घरात याला एंट्री नाही. युगकडे रागातच बघत शिवांश म्हणाला, हे हॅलो, हे तुझं घर नाही, सो गप्पपणे बाजूला हो. युगला काही बोलायची गरजच नाही पडली. त्याच्या वतीने क्रिश म्हणाल, तू लहान आहेस तर लहानासारखं वागायचं, नाहीतर तुला सुद्धा याच्यासोबत धक्के मारून मी बाहेर करेल. क्रिशला राग दाखवतच शिवांश म्हणाला, डॅडी, मम्मा. क्रिश मोठ्यानेच ओरडला. क्रिश वेट. युगने त्याला अडवलं. हे बघ शिव. युग शांतपणे शिवांश सोबत बोलू लागले. शिवांश. युगला स्वतःचं नाव सांगतच शिवांशने राग दाखवला. मला तुला शिव बोलायलाच आवडतं आणि मी तेच बोलणार. तुला मी शिव बोललेला आवडत नाही तर तो तुझा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. ह्या घरात तू राहतोस आणि म्हणून मला या घरी यायला अजिबात आवडत. पण ह्या घरात माझा बेस्ट बडी अंगद सुद्धा राहतो. माझा सगळ्यात लाडका ब्रो हा क्रिश सुद्धा राहतो. आणि माझ्यावर माझ्या मम्मीसारखं प्रेम करणारी माझी मावशी सुद्धा राहते. सो मी त्यांच्यासाठी या घरी आलोय. मी आता तुला ज्यांची नावं सांगितली ना, जर त्यांनी मला या घरातून जायला सांगितलं तर मी नक्की जाईन. तुझं बोलणं आणि तुझं माझ्याप्रती असणारं रूढ वागणं मी आतापर्यंत कधीच मनावर घेतलं नाही आणि आता सुद्धा घेणार नाही. कुणाला किती महत्त्व द्यायचं हे मी ठरवतो. तुझी व्हॅल्यू माझ्या नजरेत 0 आहे, त्यामुळे तुझं बोलणं मी मनावर नाही घेणार. मला अंगदला भेटायचंय आणि मी त्याला भेटूनच इथून जाईल. तू उगाच स्वतःचा अपमान माझ्याकडून करून नाही घेतलास तर ते तुझ्यासाठी खूप बरं होईल. युग शांतपणेच म्हणाला. त्याच्या नजरेत राग, द्वेष यापैकी कोणतीच भावना नव्हती. त्याच्या नजरेत काही झळकत होतं तर ती फक्त आणि फक्त वेदना, जी लपवण्याचा पुरेपूर प्रयत्न तो करत होता. शिव, त्याची वाट का अडवून आहेस? मिसेस गोहिलने स्वतःच्या मुलाला आवाज देतच विचारलं. पण शिवांशने त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं. युगला रागात धुण्याचं काम त्याचं सुरू होतं. मावशी, मी अंगदला भेटायला आलोय. कुठे आहे तो? शिवांशला दुर्लक्षित करत युगने प्रश्न केला. स्वतःच्या रूममधून बाहेरच नाही पडलाय तो. तू त्याला त्याच्या रूममध्ये जाऊन भेटू शकतोस, नाहीतर मी त्याला खाली बोलवते. तुझ्या पायाला लागलंय ना? मिसेस गोहिल युगची काळजी करतच म्हणाले. इट्स ओके मावशी, मी जाऊन भेटतो त्याला. युग नम्रतेने म्हणाले. क्रिशच्या खांद्यावरून हात काढत तो एकटाच अंगदच्या रूममध्ये गेला. अंगदच्या खोलीत अंधार होता. युगने त्याच्या रूमची लाईट लावली. अंगद गाढ झोपेतच होता. अंगद. अंगदला आवाज देत युग त्याच्या शेजारी बसला. युगच्या आवाजाने अंगदने हलकेच स्वतःचे डोळे उघडले. युग, तू? असं म्हणत अंगद बेडवर उठून बसला. तू कॉल नाही उचलला. मला वाटलं तू रागवलास की काय माझ्यावर, म्हणून तुला भेटायला आलो. युग स्पष्टीकरण देतच म्हणाला. सॉरी, मोबाईल सायलेंटवर होता. अंगद म्हणाला. तू मला असा वेगळा का दिसतोयस? मला हॉस्पिटलमध्येच तू थोडा वेगळा वाटलास. बरं नाही वाटत आहे का तुला? युगने काळजी करतच विचारलं. त्याच्या कपाळावर हात लावून त्याला ताप आहे का हे ते पाहू लागला. तुझं अंग गरम लागतंय ड्यूड. औषध घेतलंस की नाही?
युगने प्रश्न केला तसं अंगद काहीही न बोलता त्याच्या समोरून उठला आणि वॉश बेसिन जवळ जाऊ लागला. काय झालं? युगने त्याला प्रश्न केला, पण अंगद त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याला उकार येत होते. अंगद! युग त्याची पाठ चोळत त्याच्या मागे उभा होता. उकारी झाली तसं अंगदला बरं वाटू लागलं. थकलेला चेहरा करून तो युगकडे बघत होता. काय होतंय? विकल्पना बोलू? युगने विचारलं. त्याला का बोलवणार? डोळे ठीक आहेत माझे, अंगद उत्तरला. मग सलोनी वहिनीला बोलू? तिला बघितल्यावर लगेच बरं वाटेल तुला, युगने मस्तीतच विचारलं. तरी अंगद काहीही न बोलता थकलेला चेहरा घेऊन बेडवर बसला. असं पेशंट सारखं का बसतोयस? ऍक्सिडेंट माझा झालाय आणि त्रास तुला होतोय, युग म्हणाला. काय माहिती, पण मला बरं नाही वाटत आहे. वीकनेस वाटतोय खूप. मी बी काल पार्टीतलं जेवण पचलं नसेल, अंगद म्हणाला. नशीब तुझ्या लाडके शिवचं रेस्टॉरंट होतं, युग म्हणाला. प्लीज, ह्या घरात असताना त्याच्याबद्दल असं काहीही नको बोलूस. तुझ्या दोघांची भांडणं सोडवण्याची ताकद माझ्यात नाहीये, अंगद म्हणाला. युगने अंगदच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि लगेचच डॉक्टरला बोलवून घेतलं. डॉक्टर येईपर्यंत युग एकटक अंगदकडे बघत होता, जो डोळे मिटून बेडला टेकून होता. अविराला भेटलास? डोळे मिटून ठेवतच अंगदने युगला प्रश्न केला. युग हुंकारला. अंगदने डोळे उघडले. काही बोलली का? शिवने तिला काही सांगितलं का तुझ्याबद्दल? अंगदने प्रश्न केला तसं युगचे पाण्याने भरलेले डोळे बघून अंगदला जे काही समजायचं होतं ते तो समजून गेला. म्हणजे शिवने तिला खरंच सगळं काही सांगितलं? अंगदने पुन्हा प्रश्न केला. आय डोंट नो, बट तिला माझी ओळख कळलीय, आणि ती सुद्धा चुकीच्या पद्धतीने. माझा चेहरा सुद्धा तिला नाही बघायचा आहे. अँड इट्स बिकॉज ऑफ, युग बोलता बोलता मध्येच थांबला. बिकॉज ऑफ? अंगदने विचारलं. युग काहीही न बोलता एकटक अंगदकडे बघत होता. मी? अंगदने विचारलं. तू सोड ना हा टॉपिक, तुला बरं वाटल्यावर आपण बोलूयात, युग म्हणाला. मी ह्या सगळ्यांना कसं काय जबाबदार आहे हे कळेल का? अंगद तोच विषय पुन्हा उकरून काढत म्हणाला. मला नाही माहिती, आणि मी कुठे बोललो तू जबाबदार आहेस? आता तुला बरं नाही वाटत, मग तू थोडं शांत राहा, डॉक्टर येतीलच इतक्यात, युग अंगदला शांत करतच म्हणाला. तू माझ्यावर चुकीचे आरोप करायला लागल्यावर मी शांत बसेल असं वाटतं का तुला? जे काही आहे ते स्पष्टपणे बोल, अंगद गंभीर सुरातच म्हणाला. तू असं भडकून का बोलतोयस ड्यूड? युगने विचारलं. भिडकून कुठे बोलतोय, शांतपणेच विचारतोय, अंगद म्हणाला. अविराचे खोटे मेडिकल रिपोर्ट तू नव्हते बनवायला पाहिजे, ती त्या गोष्टीने हर्ट झालीये, युग म्हणाला. तुलाच तिच्या संसारात घुसायचं होतं ना, म्हणून मी विकल्पाच्या मदतीने खोटे रिपोर्ट बनवून घेतले. पण तू मला ब्लेम का करतोय? हॉस्पिटलमध्ये जाऊन रिपोर्टमध्ये फेरबदल तर तूच केलेस ना. युग, मला कधी कधी असं वाटतं ना, मावशी बोलते तू तसाच आहेस. जी गोष्ट मिळवायची तू ठरवतोस ना, ती स्वतः वाईट मार्गाने मिळवतोस, पण त्याचा ब्लेम दुसऱ्यावर करतोस. मला तुझा हाच स्वभाव नाही आवडत, अंगद युगला राग दाखवतच म्हणाला. मी काय वाईट मार्गाने मिळवलाय? युगने विचारलं. सगळंच, जे तुझं नाही ते सुद्धा. मी या सगळ्या विषयावर तुझ्यासोबत बोलायचं नाही असं ठरवलेलं, पण आता विषय निघालाच आहे, मग मी बोलूनच राहणार. मावशी बोलत होती की तू प्रॉपर्टी आणि बिझनेसवर 100% हक्क दाखवतोय. मग ज्यांनी आतापर्यंत बिझनेस सांभाळला ते कुठे जातील याचा विचार तू केलास? मी तुला हे सुद्धा बोललो की अविराला जे काही आहे ते कळल्यावर तू तुझ्यासोबत जवळीक वाढव, पण नाही. तुला ते पण ऐकायचं नव्हतं. आय एम शुअर तिला तुझ्याबद्दल कळल्यावर ती तुझ्यापासून लांब होणार, आणि तो खूप कठीण काळ असेल तिच्या आयुष्यातला. आधीच तुझ्यामुळे तिच्या संपूर्ण आयुष्याची राख रांगोळी झाली,
आणि तू आहेस की अजून तिला त्रास देत बसलायस. अंगद रागाने लालबुंद झाला होता. तुला झालं काय आहे ते सांग. असं चिडचिड करत तू माझ्यासोबत कधीच बोलत नाही. कोणी भडकवलंय का तुला माझ्याबद्दल? नको नको ते का बोलतोयस यार माझ्याबद्दल? ज्यांना मी आपलं मानतो ते सगळेच आज मला हर्ट करतायत. आणि अविरावर प्रेम करतो मी. तुला सगळं माहितीये, तरी तू मला प्रेम करतोयस. तू तरी माझ्याबद्दल चुकीचं नको बोलू. युग डोळ्यात पाणी आणतच म्हणाला, तू मला तुझ्याबद्दल अशा पद्धतीने विचार करायला भाग पाडतोय. विक्रांतचा कॉल आलेला. काल त्याला धमकी देऊन घराबाहेर पडलास? अंगदने प्रश्न केला. हो, सो तुला माझ्या सो कॉल्ड ब्रदरने भडकवलंय तर? युग म्हणाला, मला कोणीही भडकवलं नाही. जे काही घडलं ते विक्रांतने सांगितलं. तू विक्रांत आणि रियांशला कंपनी बाहेर करण्याच्या मागे का पडलास? कितीही काहीही झालं तरी ते तुझे 2 मोठे भाऊ आहेत. बिझनेसमध्ये घुसण्याआधी त्यांनी मिळून तो बिझनेस सांभाळला आहे. तू त्यांना आपलं मानणार नाही तोपर्यंत ते लोक तुला आपलं मानणार नाही. ही गोष्ट मी तुला खूप आधीपासून समजावत आलोय. आणि असं नाही की मी फक्त तुलाच ओरडतोय. तुला त्या लोकांनी त्रास दिल्यावर मी त्यांना सुद्धा ओरडतो. पण तू आहेस की प्रत्येक गोष्ट ताणून धरतोयस. अंगद युगला समजावतच म्हणाले, तुझं ओरडून झालं तर रेस्ट कर. डॉक्टर येतीलच एवढ्यात. स्वतःचा पाय धरत युग अंगदपासून थोडं लांब सरकून बसला. आता असं लांब बसायला काय झालं? अंगदने प्रश्न केला तेव्हा युग काहीही न बोलता शांत बसून राहिला. आता बोलणार पण आहेस? अंगदने प्रश्न केला. माझे हात खूपच शिवशिवत आहेत. त्यात तू आजारी आहेस. उगाच लाखाचे 12,000 नको व्हायला. तू बरा हो आणि मग या विषयावर बोल माझ्यासोबत. माझ्या पद्धतीने उत्तर देतो मी तुला. युगने असं म्हटलं तसं अंगद शांत बसून राहिला. तोच दरवाजा उघडून डॉक्टरांसोबत संपूर्ण गोहिल परिवार आत आला. अंगद बेटा काय झालं? अंगदची आई काळजी करतच विचारत होती. थोडा वीकनेस वाटतोय. युगकडे बघतच अंगद उत्तरला. डॉक्टर अंगदला तपासत होते पण अंगद एकटाच युगकडे बघत होता. युग मात्र त्याच्यापासून नजर सोडून बसून होता. शिवांश एक नजर युगवर तर एक नजर अंगदवर टाकत होता. दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय हे समजायला त्याला वेळ लागला नाही. काही घाबरण्यासारखं नाही ना? युगने डॉक्टरांना प्रश्न केला. लास्ट टाइम सुद्धा हाच त्रास होत होता म्हणून मी आलेलो. आता पुन्हा हा त्रास होतोय म्हटलं तर आपण संपूर्ण बॉडी चेकअप करून घेऊयात. उगाच पुढे जाऊन काही समस्या उद्भवू नये म्हणून. तात्पुरतं मी औषध देतो, मग काही टेस्ट सुद्धा लिहून देतो, त्या करून घ्या. डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले. अंगदला आराम मिळावा म्हणून घरातील सगळी मंडळी त्याच्या खोलीतून बाहेर निघून गेली, शिवाय युग आणि शिवांश. डॉक्टरांनी जे सांगितलेलं ते तू ऐकलं नाहीस का? त्याला आराम करू दे. तुझं त्याला भेटून झालं असेल तर निघ इथून. शिवांश म्हणाला, मी तर विचार करतोय इथेच राहायचा. अंगद उद्या तुझ्यासोबत हॉस्पिटलमध्ये येईल मी. शिवांशला खुन्नस देतच युग म्हणाला, अंगद आपण हॉस्पिटलमध्ये जातोय. त्याला सांग आत्ताच्या आत्ता इथून निघायला. शिवांश म्हणाला, अंगद तुझ्यात तेवढी हिंमत आहे? युगने अंगदला विचारलं. अंगद डोकं धरून बसला होता. शिवांश पुन्हा काही बोलायला जाणार तोच शिवांशचा फोन रिंग झाला. मोबाईलवर झळकणारं नाव बघून तो थोडा गंभीर देखील झाला, कारण अविरा त्याला समोरून फोन करत होती. मला अविराचा कॉल येतोय, तिच्यासोबत बोलून मी तुझ्याकडे बघतो. युगला खुन्नस देतच शिवांश म्हणाला. शिवांशने असं काही म्हणतात अंगद आणि युग गंभीरपणे त्याच्याकडे पाहू लागले. युग तर बेडवरचा उठून उभा राहिला. का कॉल करत असेल अविरा शिवांशला? शिव खोटं तर नाही ना बोलत असणार? काय नस पुढील भागात. धन्यवाद.